तर चरक सिद्धिस्थानानुसार सम्यक निरुहाची लक्षणं कुठली कुठली आहेत ती आपण पाहू आता. हा श्लोक दाखवते तुम्हाला मी. चरक सिद्धिस्थाना पहिला अध्याय 40वा श्लोक सांगितलेला आहे. कुठला सांगितलेला आहे तर नाभी प्रदेश कटिपार्श्व कुक्षिम गत्वा शकृत दोषचयम विलोड्य सस्नेह कायम स पुरुष दोषः सम्यक सुखेन च इति स बस्तिः. चरक सिद्धिस्थान पहिला अध्याय 40वा श्लोक. काय सांगितलं आहे की नाभी प्रदेश कटिपार्श्व त्याच्यानंतर कुक्षी यांच्यामध्ये जे शकृत म्हणजे पुरुष किंवा मल यांचा दोषचय जिथे झालेला आहे त्यांना विलोड्य काय करायचं, बाहेर काढायचं काम कोण करतं तर ते बस्ती करतं. कसं करतं, स्नेहन करून तिथल्या ठिकाणचे जे पुरुषामधले जे दोष आहेत ते दोष पूर्ण बाहेर काढतं. यालाच आपण काय म्हणायचं, आणि सुखानी म्हणजे त्याच्यात त्रास होतो असं नाही तर मग ह्यालाच काय म्हणायचं, सम्यक योग बस्तीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक श्लोक सांगितलेला आहे की कुठला आहे तो की प्रसृष्ट विणमूत्र समीरणत्व रुच्य अग्नी वृद्धाशय लाघवानी पुस्तक रोगोपशांती प्रकृतीस्तथाच कर्तव्यम तस्यात सुनिरूढलिंगम. चरक सिद्धिस्थान तिसरा अध्याय 41वा श्लोक. काय सांगितलं आहे, प्रसृष्ट विणमूत्र समीरणत्व रुच्य अग्नि वृद्धाशय लाघवानी रोगोपशांती प्रकृतीस्थताच बलम च तस्यात सुनिरूढलिंगम. तर याचा अर्थ काय की जो आपण बस्ती दिलेला आहे तो कसा येईल बाहेर, तर आधी काय काय बाहेर येतं, विट प्रसृष्ट आणि म्हणजे त्याच्यात त्रास होतो का पेशंटला, नाही होत, तर प्रसृष्ट वीट येतं. त्याच्यानंतर मूत्र, त्याच्यानंतर समीरण म्हणजे वात यांचं सुखानी अनुलोमन होतं. त्याच्यानंतर काय सांगितलंय, रुच्च अग्नी म्हणजे अग्नी जो आहे तो वाढतो. त्याच्यानंतर अन्नाला रुची येते. त्याच्यानंतर वृद्धाशय अग्निवृद्धी आणि त्याच्यानंतर आशय लाघवानी आशयाच्या ठिकाणी लाघवता येते म्हणजे सगळ्या स्रोतसांच्या ठिकाणी. त्यानंतर काय होते, ज्या रोगासाठी आपण बस्ती दिलेला आहे त्या रोगाची शांती होते आणि प्रकृती स्थापन हे एक सांगितलेलं आहे. त्याच्यासोबतच बल निर्मिती ह्या प्रकारे सम्यक निरुहाची लक्षणं सांगितलेली आहेत. कुठली कुठली आहेत तर आधी क्रमाने कुठले काय काय निघतं, जर निरुह बस्ती दिला तर सम्यक विरेचनाची जी लक्षणं आहेत ती सम्यक निरुहाची लक्षणं आहेत जवळपास. सम्यक विरेचनामध्ये पण तसंच येतं ना, आधी मल मूत्र नंतर पित्त आणि नंतर कफ. तसंच ह्या निरुह बस्तीचा पण क्रम तसाच आहे. प्रसृष्ट विणमूत्र समीरणत्व रुच्य अग्नि वृद्धाशय लाघवानी रोगोपशांती प्रकृतीस्थताच बलम च तस्यात सुनिरूढलिंगम. म्हणजे प्रसृष्ट मूत्र मल त्याच्यानंतर वात त्याच्यानंतर अग्निवृद्धी त्याच्यानंतर पक्वाशय मलाशयच लाघवता येते. त्याच्यानंतर रोग ज्या रोगासाठी दिलेले त्या रोगाची शांती होते, प्रकृती निर्माण होते. ही सगळी लक्षणं जी आहेत ती सम्यक योगाची सांगितली. ज्यांनी निरोग बस्ती घेतलेला आहे त्यांना लक्षात येतं की निरोग बस्ती घेतल्यानंतर कसं वाटतं. निरोग बस्ती एकदा घेतला आणि सम्यक त्याची जर लक्षणं निर्माण झाली तर निरोग बस्तीमध्ये आपल्याला खूप हलकं वाटायला लागतं आणि निरोग बस्ती बाहेर पडल्याबरोबर खूप भूक लागते चांगली आणि असं वाटतं की आता काहीतरी खायला पाहिजे. समजा आपण जो तो पिरियड एक्सटेंड केला निरोग बस्तीच्या नंतर काहीच जर नाही खाल्लं आपण तर पेशंटला खूप थकवा येतो किंवा आपणही जर घेतलं तर आपल्यालाही खूप थकवा येतो आणि काहीतरी खाण्याची इच्छा होते किंवा आराम करावासा वाटतो. कारण का निरुहाची आणि विरेचनाची सारखीच लक्षणे. विरेचन झाल्यानंतर जसा थकवा येतो तसं सम्यक निरुह झाल्यानंतर पण थकवा येतो. कारण निरुहाची मात्रा किती सांगितली, 940 ml. एवढं जर लिक्विड जे आहे ते पोटात जाऊन लगेच बाहेर येतं आणि तेवढंच्या तेवढं नाही येत, त्याच्यासोबत काही परत त्याची क्वांटिटी पण वाढून येतं. म्हणजे मलाची पण क्वांटिटी वाढते आणि द्रवता जी आहे ती पण वाढते. म्हणजे पित्त पण बाहेर काढतं आणि कफाला पण.
म्हणजे जर सम्यक लक्षणं दिसायची असेल तर पहिला वेग मलाचा येऊन जातो, त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वेगामध्ये किंचित उष्णता जाणवते निरोबस्ती घेतल्यानंतर, त्याच्यानंतर आणि पीतवर्णता, आणि त्याच्यानंतर शेवटी कफांतिक म्हणजे चिकट असा जाणवतो. म्हणजे विरेचनाची जी सम्यक लक्षणं सांगितली आहेत तीच निरोहाची सांगितली आहेत. तर ही लक्षणं आपल्याला पेशंटमध्ये पण दिसतात आणि आपण स्वतः घेतलं तर आपल्या स्वतःला पण ही गोष्ट जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येते. म्हणून आधी स्वतःवर पंचकर्म करून पाहायचं, मग आपण पेशंटला सांगायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर अयोग जर झाला तर काय काय लक्षणं निर्माण होतात? अयोग झाल्यानंतर स्याद, गुद, शिरो, हृद, स्याद, उरू, शिरो, हृद, गुदबस्ती, लिंगशोफः. त्याच्यानंतर प्रतिशाय विकर्तिकेच, हृल्लासिका मारुतमूत्रसंगः, श्वासोन सम्यक निरुहते स्युः. दिसतोय स्याद, याच्यामध्ये काय आहे? स्याद रुज आहे ते. ठीक आहे. स्याद, शिरो, हृद, गुद, बस्ती, लिंगशोफः. त्याच्यानंतर प्रतिशाय विकर्तिकेच, हृल्लासिका मारुतमूत्रसंगः, श्वासोन सम्यक निरुहते स्युः. असं त्याचं लक्षणं सांगितलेलं आहे. कुठलं आहे तर स्याद पहिले काय होतं आहे? शिर, त्याच्यानंतर हृदय, त्याच्यानंतर गुद आणि बस्ती यांच्या ठिकाणी शूल होतो आणि त्याच्याबरोबरच लिंगाच्या ठिकाणी पण पेन होतो. त्याच्यानंतर शोथ येतो. त्याच्यानंतर प्रतिशाय विकर्तिका म्हणजे परिकर्तिका होते. त्याच्यानंतर हृल्लासिका म्हणजे मळमळ व्हायला लागते पेशंटला. त्याच्यानंतर मारुत आणि मूत्रसंग होतो. वातानुलोमन होत नाही आणि मूत्रसंग पण होतो. त्याच्यासोबतच काय होतं? श्वास लागतो. हे असम्यक निरुहते स्युः. चरक सिद्धिस्थान पहिला अध्याय 42वा श्लोक. काय काय सांगितलं आहे तर सर्वात आधी काय होतं? शिराच्या ठिकाणी म्हणजे शिरशूल व्हायला लागतो. त्याच्यानंतर हृदयाच्या ठिकाणी, त्याच्यानंतर कुद, बस्ती आणि लिंगशोथ यांच्या ठिकाणी पण पेन व्हायला लागतो. त्याच्यानंतर शोथ येतो. त्याच्यानंतर प्रतिशाय सर्दी येते. त्याच्यानंतर परिकर्तिका पण जाणवतं आणि हृल्लासिका, मारुत आणि मूत्रसंग. आता याच्यातली अर्ध्याहून अधिक लक्षणं जी आहे अयोगाची ती आपल्या विरेचनासारखीच आहे की नाही? विरेचनामध्ये पण प्रतिशाय सांगितलं आहे, विकर्तिका सांगितलं आहे, मारुत मूत्रसंग सांगितलं आहे ना? तिन्ही दोषांचा प्रकोप सांगितलेला आहे की नाही? विरेचन अयोगामध्ये आणि विरेचन अतियोगामध्ये काय सांगितलं आहे? तिन्ही दोषांचा त्याच्यासोबत रक्ताचा क्षय सांगितलेला आहे. इथे अयोगामध्ये प्रकोप होतो आणि अतियोगामध्ये क्षय होतो. तसंच निरोबस्तीमध्ये पण सांगितलेलं आहे मारुत मूत्रसंग आणि त्याच्यासोबत शिरोहृद. विरेचनापेक्षा कमी आहेत लक्षणं, पण लक्षणं जास्ती आहेत. तर त्याच्यामध्ये काय होते? आधी शिराच्या ठिकाणी म्हणजे शिरशूल व्हायला लागतो. जर नीट निरोबस्ती वापस नाही आला तर शिरशूल होतो, हृदयाच्या ठिकाणी शूल होतो, त्याच्यानंतर गुद आणि बस्तीच्या ठिकाणी पण होतो. त्याच्यानंतर सर्दी व्हायला लागते पेशंटला, शोथ येतो दोन्ही पायांवर वगैरे नीट जर झालं नाही तर. त्याच्यानंतर परिकर्तिका हे लक्षण पण जाणवतं. सम्यक जर पूर्ण बाहेर नाही पडला बस्ती तर तिथे कर्तनवट पीडा होते गुदाच्या ठिकाणी. त्याच्यानंतर हृल्लासिका म्हणजे अर्धवट राहिलेला जो बस्ती आहे तो पोटात राहिला आहे, त्याच्यामुळे पेशंटला मळमळ व्हायला लागते. आणि मारुत आणि मूत्रसंग त्याच्यासोबतच श्वास हे लक्षण सांगितलेलं आहे. पेशंटला दम पण लागायला लागतो, कारण पोटात ते राहिलेलं आहे ना बस्ती, तो जोपर्यंत निघत नाही, कारण ते फॉरेन आहे. म्हणजे आपण त्याला मिक्स करून दिले ना, मध, सैंधव वगैरे कल्क पात टाकून मिक्स केलं आहे आणि त्याच्यानंतर बस्ती दिलेला आहे. तर असा बस्ती जर पोटात राहिला तर त्याच्याने श्वास हे लक्षण निर्माण होतं. अशा प्रकारे चरक सिद्धिस्थान पहिला अध्याय 42व्या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे अयोगाचं. सुश्रुतांनी काय सांगितलं आहे? यस्य स्यात् बस्तीर अल्पो अल्पम वेगहीन मल अनिलः दुर्निरूढः स विज्ञेयम मूत्र अर्ती अरुची जाड्यवत. काय होतं आहे? जर बस्ती नीट नाही निघाला तर काय होतं? अल्प अल्प निघतो बस्ती. म्हणजे एकाच वेळेस जे निघायला पाहिजे पूर्ण बस्तीचं काय म्हणतात सम्यक प्रत्यागम जे व्हायला पाहिजे ते सम्यक प्रत्यागम होत नाही.
ते थोड्या थोड्या वेळाने बस्ती निघत राहतो. त्याच्यासोबतच वेगहीन, म्हणजे त्याच्यात वेग नसतात. म्हणजे प्रभूत जसे विरेचनासारखे वेग जे येतात ना, प्रभूत वेग, तसे सम्यक निरोह बस्तीमध्ये आपल्याला जाणवत नाही, की थोड्या थोड्या वेळाने पेशंट म्हणतो की असं वाटतं की पोट येतंय बंद गेलं की थोडंसंच होतं आहे. तर मग असं जेव्हा होतं आहे तेव्हा ते अयोग समजायचं आपण. त्याच्यानंतर मूत्राच्या काय म्हणतात, मूत्राचा अवरोध होतो असं त्यांनी विशेषतः सांगितलं आहे. आणि अरुची आणि जाड्यता हे सगळी लक्षणं निर्माण होतात. आत्ता जसं सांगितलं होतं की मूत्रकृच्छ आणि श्वासकृच्छता असे हे 2 लक्षणं अयोगामध्ये निर्माण होतात. आता अतियोगामध्ये काय होतं आहे, तर चरक सिद्धिस्थानात त्यांनी अतियोगामध्ये एकच शब्द सांगून टाकला आहे, लिंगम यदेवाती विरेच्य इति अस्य भवेत तद एव निरुहस्तस्य. म्हणजे विरेचन अतिचे जे लक्षणं आहेत तेच निरुह बस्तीचे आहेत. चरक सिद्धिस्थान पहिला अध्याय 83वा श्लोक काय सांगितलं आहे, जे लक्षणं विरेचन अतियोगामध्ये जे सांगितलेली लक्षणं आहेत तीच सगळी लक्षणं निरोहाची आहेत. आता अतियोगाची काय लक्षणं आहेत, कोणाला सांगता येईल अतियोगाची लक्षणं काय आहेत? श्लोक, म्हणून श्लोक पाठ करणं गरजेचं आहे. श्लोक पाठ केले तर काही लक्षात ठेवायची गरज नाही राहत. कुठली लक्षणं निर्माण होतात, कुठली लक्षणं निर्माण होतात सांगता येईल? तर ह्याच्यामध्ये तिन्ही दोषांचा क्षय सांगितला आहे, रक्तक्षय सांगितलेला आहे, त्याच्यासोबतच हिक्का हे लक्षण सांगितलं आहे. उन्माद, हिक्का, तिमिर दर्शन, भ्रम ही सगळी लक्षणं विरेचन आणि जीवादान हे सगळे लक्षणं सांगितले अतियोगामध्ये. तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा तीच लक्षणं होतात, निद्राहानी है ना, अंगमर्दक, लम, त्याच्यानंतर दौर्बल्य, तमप्रवेश ही सगळी लक्षणं अतियोगामध्ये निर्माण होतात. आता अतियोग केव्हा होऊ शकेल, जर आपण तीक्ष्ण बस्ती दिलेला आहे पेशंटला, गोमूत्राचं प्रमाण जास्त झालेलं आहे. आता एक केस सांगते तुम्हाला अतियोगाची. एका पेशंटला लेखन बस्ती चालू केला होता, स्थूल होती, तर त्या पेशंटला PCOD होता. तर त्या पेशंटला लेखन बस्ती चालू केला. लेखन बस्ती चालू केल्यानंतर पहिला दिवस मात्रा बस्ती दिला सहचर तेलाचा, तर तो व्यवस्थित प्रत्यागम झालं त्याचं एक 4-5 तासांनी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्रिफळा, आपला जो लेखन बस्ती सांगितलेला आहे त्रिफळा क्वाथ आणि त्याच्यामध्ये कासीस भस्म वगैरे आणि कल्क वगैरे टाकून, गोमूत्र टाकून असा बस्ती तयार केला. तर पहिल्या दिवशी बस्ती दिल्यानंतर पेशंटला काही लक्षणं निर्माण झाली नाही. तो बऱ्यापैकी बाहेर आला. पेशंटनी व्यवस्थित पथ्यपालन वगैरे केलं आणि पेशंट दुसऱ्या दिवशी परत आला. दुसऱ्या दिवशी पेशंट बस्ती संमेलन विधी करत असताना कासीस भस्माची आणि गोमूत्राची मात्रा जास्त झाली. जे कासीस भस्म सांगितले 1 ग्रामच टाकायचं आहे, 1 ग्रामपेक्षाही कमी, तर 500 मिलीग्रामपर्यंत वगैरे. तर असं, आणि त्या पेशंटचं मृदुकोष्ठ होतं, त्याच्यामध्ये कासीस भस्माची मात्रा पण जास्त झाली आणि गोमूत्राची पण मात्रा झाली. तर बस्ती बाहेर जसा पडला तसा तिला खूप आवळून आलं पोट, म्हणजे पोट दुखायला लागलं खूप जोराचं आणि लूज मोशन झाले आणि थोड्या थोड्या वेळाने होऊ लागले. आणि परत ते कसे होऊ लागले, काय म्हणतात, मांसोदक धावन जे सांगितलं आहे आपल्याकडे विरेचनाच्या अतियोगामध्ये, त्या प्रकारामध्ये तिचे विरेचन वेग येऊ लागले तिला. आणि त्याच्यानंतर काय झालं की नंतर तिला म्हणजे ब्लड पण यायला सुरू झालं, म्हणजे जीवादान. म्हणजे ते किती वाजेपर्यंत सुरू होतं, तिला लक्षणं जी आहेत ती जवळपास 3 ते 4 वाजेपर्यंत ती लक्षणं चालू होती. म्हणजे थोड्या थोड्या वेळाने तिला मोशनला जात होती ती आणि त्याच्यासोबत असं नंतर शेवटी ब्लड पडायला लागलं. तिला तूप, मीठ, भात असं खायला सांगितलेलं मी, बोलबद्ध रस वगैरे सगळं, कोटेज घनवटी वगैरे दिलेला. पण त्या लक्षणांनी सुद्धा त्या ट्रीटमेंटनी सुद्धा लक्षणांमध्ये फार काही फरक पडला नाही. म्हणजे पेशंटला शूल होता आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी झाली होती. म्हणजे जे अर्ध्या तासांनी 1-1 तासांनी जे होत होते ते 6 वाजल्यापासून ते मग रात्री डायरेक्ट 9 वाजताच वेग आला होता.
पण मग तरी पण मी तिला मी इथे नव्हते, त्याच्यामुळे मी त्यांना दुसऱ्या डिपार्टमेंटला रेफर केलं. दुसऱ्या डिपार्टमेंटला रेफर केल्यानंतर तिला मग ह्याचे मेडिसिन सुरू झाले, काय म्हणतात लूज मोशनसाठीचे जे मेडिसिन्स आहेत ते दिले त्यांनी. त्याच्यानंतर IV पण लावलेला. तर ह्या प्रकारामध्ये ही अशी लक्षणं पण पेशंटला होऊ शकतात. जर आपल्या काय म्हणतात म्हणून पंचकर्म वैद्य जे दक्ष असायला सांगितलं आहे की त्यांनी बस्ती संमेलन विधी स्वतः पाहायला पाहिजे, केला पाहिजे, है ना. तर किती मात्रेत कल्क टाकलं पाहिजे, किती मात्रेत गोमूत्र टाकलं पाहिजे, पेशंटचं कोष्ठ कसं आहे त्याच्यावरून आपण ह्या सगळ्या गोष्टी ठरवायला पाहिजे. पण ह्या अशा अयोगामुळे काय होतं, अतियोगामुळे काय होतं की पेशंटचं मग बल क्षीण होऊन जातं. दुसरी गोष्ट आणि विश्वास राहत नाही. तर मग त्यावेळेस आपल्याला असं सांगावं लागतं पेशंटला की एकतर अतियोग त्या गोष्टींमुळे झाला आहे आणि ते अतियोग आपल्याला क्युअर करता आलं पाहिजे ना. म्हणून अतियोगाची चिकित्सा करणं जरा कठीण आहे, ताबडतोब केली गेली पाहिजे, नाही तर त्याचा जो बलक्षय आहे तो खूप दिवसापर्यंत राहतो. म्हणून अतियोगामध्ये आपल्याला ट्रीटमेंट करायला पाहिजे. पेशंट थोडासा श्रद्धावान होता म्हणून त्यांनी आयुर्वेदिकच ट्रीटमेंट घेतली, म्हणजे आपल्याच कॉलेजमध्ये राहून त्यांनी ट्रीटमेंट पूर्ण घेतली, ते कुठेही गेला नाही दुसरीकडे पेशंट. तर पण मला असं म्हणायचं की एक व्यापद जे आहे ते खूप त्रास देऊ शकतं. म्हणून प्रत्येक वेळी व्यापद होणार नाही याची काळजी वैद्यांनी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे सगळे जे सांगितले आहे ते अतियोगाचं लक्षण सांगितलेलं आहे निरोबस्तीच्या. त्याच्यानंतर पश्चात्कर्मामध्ये काय करायचं आहे, पश्चात्कर्मामध्ये निरोबस्ती वापस आला की नाही, कसा आला आहे, काय झालं आहे, पेशंटला काय त्रास होतो आहे का काही, तर हे सगळं पाहायला पाहिजे. आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे की जर समजा लगेच बाहेर निघाली निरोबस्ती, काहीच तुम्हाला असं वाटलं की काही दिली व्यवस्थित बाहेर नाही आले दोष वगैरे, तर पुन्हा आपण दुसरी निरोबस्ती पण देऊ शकतो. तर 3-4 अशा प्रकारे बस्ती पण देऊ शकतो जर आपल्याला वाटते की सम्यक प्रत्यागम झालेलं नाही तर. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की पक्वाशयाचा क्षोभ होऊ नये म्हणून आपण काय करत असतो, मध्ये मध्ये अनुवासन बस्ती देत असतो. सुश्रुताचार्यांनी एक विशेष सांगितलेलं आहे की 3 दिवसाच्या वर न निरोह बस्ती द्यायचा, न अनुवासन बस्ती द्यायचा. जर तुम्ही 3 दिवसाच्या पेक्षा वर जर निरोह बस्ती देत राहाल तर धातूचं कर्षण होतं, धातू क्षीण होतात. म्हणून निरोह बस्ती हा मॅक्झिमम 3 दिवस कंटिन्यू केला गेला पाहिजे. आणि अनुवासन बस्ती पण हा 3 दिवसाच्या वर एकसारखा देऊ नये. का? कारण तो अग्निमांद्य निर्माण करतो आणि याची मात्रा पण जास्त आहे. म्हणून अनुवासन बस्ती पण 3 दिवसापेक्षा वर द्यायचा नाही. म्हणून आपल्याकडे बस्तीची कल्पना कशी आहे, एकतर योग बस्ती स्वरूपात देतो आपण किंवा कर्मबस्ती, कालबस्ती, ह्याच्यामध्ये काय करतो अल्टरनेट निरोह अनुवासन असं असतं, आहे की नाही. म्हणून आपल्याकडे तशी द्यायला, चरकांनी तसं काही सांगितलेलं नाही की किती दिवस देऊ शकता, किती दिवस नाही देऊ शकत. पण त्यांनी असं सांगितलं की अनुवासन आणि निरोहाची लक्षणं पाहून तुम्हाला कुठला बस्ती द्यायचा आहे पुढचा, तर ते तुम्ही ठरवायचं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर मग काय करायचं, पेशंटचं सम्यक निरोहाची लक्षणं निर्माण झाली पेशंटला, मग त्याच्यानंतर पेशंटला काय करायला सांगायचं, आंघोळ करून घ्यायला सांगायची. आंघोळ केल्यानंतर पेशंटला युष, मांसरस युक्त असं जे भोजन आहे, यवागुपान असं आहार द्यायला सांगायचा, घृतयुक्त आहार द्यायला सांगायचा. आणि शक्यतो पथ्यपालन करायला सांगायचं पेशंटला. तर ह्याच्यामध्ये काय हे अग्नी कसं आहे त्याच्यावर तुम्ही आहार विहार पेशंटला सांगू शकता. त्याच्यानंतर जर सुश्रुतांनी असं सांगितले पित्तप्रधान जर व्याधी असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला निरोह बस्ती द्यायचं आहे तर दूधयुक्त निरोह बस्ती द्यायला पाहिजे. जर कफप्रधान पेशंट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला बस्ती द्यायला पाहिजे, तर तो मध प्रभूत असलेला आणि गोमूत्र यवक्षार असलेला असा बस्ती द्यायला पाहिजे. जर वातप्रधान असेल, जसं यापन बस्तीमध्ये आपण पाहतो की नाही, वातप्रधान असेल तर सगळ्या यापन बस्तीमध्ये मांसरसाचा उल्लेख आहे, तर मग तिथे मांसरस टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठला पेशंट आहे आणि काय त्याच्यानुसार करायचं आहे. जर शाकाहारी पेशंट असेल तर मूग, मसूर, त्याच्यानंतर कृशरा यासारख्या द्रव्यांचं सेवन करायला सांगायचं, यवागुपान करायला सांगायचं. आणि काही वैद्य काय सांगतात की जर सम्यक निरोहाची लक्षणं निर्माण झाली असेल, पेशंटला तुम्हाला दिसली, तर त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला अनुवासन बस्ती देता येऊ शकतो. त्याच दिवशी संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला अनुवासन बस्ती देता येऊ शकतो.
पण काय म्हणतात, चक्रपाणी जे आहे, चक्रपाणींनी सांगितलं की त्याच दिवशी रात्री शक्यतो देऊ नये अनुवासन बस्ती. का? कारण आपण रात्री जर अनुवासन बस्ती दिला तर तिथे आम होण्याची शक्यता असते. कारण काय, सगळे स्रोतच आकुंचित होतात आणि तो जो अनुवासन बस्ती आहे तसाच्या तसा राहतो आणि मात्रा पण जास्त आहे की नाही अनुवासनची. तर त्याच्यामुळे रात्री शक्यतो निषेध केलेला आहे की रात्रीच्या वेळी देऊ नये. पण जर तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये वातप्रभूतता आहे पेशंटमध्ये, तर मग आधी शोधन करून घेतले आणि निरोबस्तीचे सम्यक लक्षणं पण निर्माण झाली आणि पेशंटला काही त्रास नाही आहे, तर त्या दिवशीसुद्धा आपण अनुवासन बस्ती देऊ शकतो एकाच पेशंटला. म्हणून संध्याकाळच्या वेळी एक 5-6च्या दरम्यान असा अनुवासन बस्ती दिला गेला पाहिजे. फक्त शीत ऋतू आहे का काय आहे त्याच्यावर फक्त असेसमेंट करायचं. शीत ऋतू असेल तर शक्यतो वर्जच करायला पाहिजे, अनुवासन बस्ती रात्री द्यायला नाही पाहिजे. पण बाकी शरद ग्रीष्म वगैरे असेल तर संध्याकाळच्या वेळी त्याचं बल क्षीण होऊ नये म्हणून आपण अनुवासन बस्ती देऊ शकत असतो. तर ह्या प्रकारामध्ये आपल्याला अनुवासन बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. जर अतियोग जर दिसला आपल्याला पेशंटमध्ये, तर अतियोग झाला तर तिथे आपण लगेचच्या लगेच पिच्छा बस्ती देऊ शकतो. ते झाल्यानंतर बस्ती झाली ती आणि अतियोग दिसतंय तुम्हाला तर लगेच पिच्छा बस्ती आपण द्यायला सांगत असतो. आत्ता मी जे ते तुम्हाला अतियोगाची केस सांगितली त्या पेशंटला मी पिच्छा बस्ती ॲडवाईज केली होती. याच दिवसांमध्ये तिला मागच्याच वर्षी झाला होता अतियोग आणि मी नेमकी महालक्ष्मींची सुट्टीवर होते. तर या दिवसामध्ये झाल्यानंतर तिला पिच्छा बस्ती ॲडवाईज केला होता, पण पिच्छा बस्ती पेशंटने काही घेतलं नाही. नंतर बस्ती घेण्याची म्हणजे शक्तीच नाही राहिली पेशंटमध्ये. तर अतियोगामध्ये पिच्छा बस्तीचा उल्लेख केलेला आहे, पिच्छा बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. आणि जर पिच्छा बस्ती नाही घेणार आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तिथे अतियोग थोडं झालं आहे तर तुम्ही स्नेहबस्ती पण पेशंटला देऊ शकता. आता परिहार काल किती सांगितलेला आहे? आपण जितके दिवस बस्ती दिलेला आहे त्याच्या दुप्पट परिहार काल सांगितलेला आहे. म्हणजे समजा आपण 8 दिवस आपल्याला पेशंटला हे केलेलं आहे ना, योग बस्ती दिला, तर त्याच्यानंतर पुढचे 8 दिवस म्हणजे 16 दिवस पेशंटला आपल्याला परिहार काल सांगायचा. परिहार काल म्हणजे अष्टमहादुष्कर भाव वर्ज्य करणे, हा परिहार काल पेशंटला फॉलो करायला सांगायचा. कारण तसं जर नाही फॉलो केला तर जी पंचकर्म व्यापद आहेत, ती पंचकर्म बस्तीची जी व्यापद आहेत ती निर्माण होतात. म्हणून जितके दिवस बस्ती दिले आहे त्याच्या कुठलेही कर्म केले त्याच्या दुप्पट परिहार काल सांगितलेला आहे. तर ह्या प्रकारामध्ये आपल्याला परिहार कालाचं पालन करायचं आहे. आता आहे बस्ती व्यापद. बस्ती व्यापदमध्ये कुठले येतात तर ह्याच्यामध्ये बस्ती दिल्यापासून म्हणजे पहिले सुरुवातीला नेत्र असतं, त्याच्यानंतर पुटक आहे आणि तिसरं आहे बस्ती दाता व्यापद. तुम्हाला बस्ती व्यापद लिहा असं जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्हाला बस्ती नेत्र व्यापद, बस्ती पुटक व्यापद हे स्पष्ट विचारले जातं की बस्ती नेत्र व्यापद लिहा, बस्ती पुटक व्यापद लिहा. बस्ती नेत्राचे व्यापद पाहिले आपण, बस्ती पुटकाचे पण व्यापद पाहिले होते, आहे की नाही. बस्ती मोठा असेल, मांसल असेल, विषम असेल, त्याच्यानंतर फेनी वातयुक्त असेल, त्याच्यानंतर क्लिन्न असेल तर काय काय लक्षणं होतात. बस्ती नेत्र तिरपा असेल, ऱ्हस्व असेल, दीर्घ असेल, तनू असेल तर काय काय लक्षणं होतात. आता बस्ती प्रणेता व्यापद. प्रणेता म्हणजे जो बस्ती देणारा आहे त्याचे काय व्यापद आहेत. तर ह्याच्यामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे. मागचे जसे श्लोक आहेत तसे हे श्लोकसुद्धा पाठ करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला लॉंग क्वेश्चनला विचारलं जातं. कुठलं सांगितलं आहे तर सवात, अतिद्रुत, उल्लिप्त नाही तिर्यग, उल्लिप्त कंपिता, अतिबाह्यग, मंद अतिवेग, दोषाः प्रणेतृतः. चरक सिद्धिस्थान 5वा अध्याय 8वा श्लोक. काय सांगितलं आहे. सवात, अतिद्रुत, अति तिर्यग. पहिले काय दिले आपण बस्ती जो आहे तर सर्वात पहिली कंडिशन काय आहे, बस्ती देत असताना आपल्याला एअर गॅप काढायची आहे ना, एअर आतमध्ये राहिली नाही पाहिजे. म्हणून तो बस्ती सवात नाही दिला गेला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आधी वात निर्गमन करून घ्यायचं आहे. जे आपल्याला काय म्हणतात एअर गॅप आहे ती काढून घ्यायची आहे. आपल्या याच्याने बस्ती एनिमा पॉटने जरी दिला तरी सवात बस्तीदान द्यायचा नाही. सवात जर बस्तीदान दिला तर पक्वाशय शूल, त्याच्यानंतर गुदशूल अशी लक्षणं निर्माण होतात. पेशंटचं पोट दुखायला लागतं. मग त्यावेळेस परत आपल्याला स्नेहन करावं लागतं आणि मात्रा बस्ती द्यावी लागते.
स्वेदन करावं लागतं, म्हणून सवात बस्तीदान द्यायचं नाही. त्याच्यानंतर द्रुतप्रणित. द्रुतप्रणित म्हणजे काय? आता मी उभी राहिली आहे, एखाद्या एंटरला सांगितलं बस्ती दे, तर तो काय करतो? घाबरून फास्टमध्ये कॅथेटर आतमध्ये पुश करायचा प्रयत्न करतो घाबरून. तर मग हे असं फास्टमध्ये पण केलं गेलं नाही पाहिजे. मी जसं म्हटलं की बस्ती देत असताना पेशंटला कल्पना देणं गरजेचं आहे. पेशंट जर तुम्ही फास्टली अशा काही क्रिया करत असाल तर पेशंट वॅगल शॉकमध्ये जातो, है ना. ते सेन्सिटिव्ह आहे. मर्म सांगितलं आहे ना, गुद मर्माच्या ठिकाणी आपल्याला स्पर्श करत असताना हळूवारपणेच करावा लागतो. म्हणून आधी बस्ती नेत्राला तेल लावून घेतलं आहे की नाही, त्याच्यानंतर हळूहळू बस्ती नेत्र प्रविष्ट करायला पाहिजे. आणि तसं जर बस्ती नेत्र प्रविष्ट केला तर सम्यक लक्षणाचे निर्माण होतात, नाहीतर पेशंटला दुखायला लागतं गुदाच्या ठिकाणी. आणि बस्तीचे जे सम्यक लक्षणं यायला पाहिजेत ती लक्षणं येतच नाही. पेशंटचं सगळं लक्ष त्याच्यातच जातं, बस्ती पेशंट देऊ देत नाही तुम्हाला. मग त्याच्यामुळे काय होतं? द्रुतप्रणित बस्ती जर तुम्ही केला तर त्याच्यामुळे वंशन, जंघा, उरू, कटी यांच्या ठिकाणी वेदना होतात आणि बस्तीचा स्तंभ होतो. काय होतं आहे? जर आपण बस्ती दिला पेशंटला गुदाच्या ठिकाणी आणि पेशंटला तिथे परिकर्तिका वगैरे लक्षण निर्माण झाली तर बस्ती प्रत्यागम नीट होणारच नाही. पेशंट आकडून धरेल ना की त्याला त्रास होतोय गुदाच्या ठिकाणी म्हणून. तर मग अशा वेळी काय करायला पाहिजे? द्रुतप्रणित बस्ती व्यापत द्यायला नाही पाहिजे. तर मग काय करायचं? अशा पेशंटला मांसरसयुक्त भोजन करायचं आणि त्या ठिकाणी अभ्यंग स्वेदन करून अनुवासन किंवा पिच्छा बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे द्रुतप्रणित बस्ती व्यापत करू नये ना. घाईघाईने बस्ती गुदामध्ये प्रविष्ट करायचा नाही. त्याच्यानंतर सांगितले अतितिर्यक म्हणजे तिर्यक बस्तीदान. तिर्यकमध्ये काय होतं आहे? आपण जो नेत्र आहे तो सरळ प्रविष्ट करायचा आहे ना. कुठेतरी काहीतरी आपल्याला अडथळा लागतोय बस्ती नेत्र प्रविष्ट करत असताना, तर मग त्याच्यामुळे जर आपण तिरपा बस्ती नेत्र जर प्रविष्ट केला तर तिथे अवरोध निर्माण होतो, है ना. अवरोध निर्माण होतो आणि बस्ती पूर्ण आतमध्ये जातच नाही, है ना. तिर्यक आहे म्हणून मग आपल्याला काय करावं लागतं? परत बस्ती नेत्र बाहेर काढावं लागतं आणि नीट सरळ आतमध्ये घालावं लागतं. बस्ती नेत्र जर वाकडं घातलं तर काय, जे रेक्टल वॉल आहेत त्याच्या ठिकाणी बस्ती अडून जाईल, बस्ती आतमध्ये जाणारच नाही. म्हणून तिर्यक प्रणिधान करू नये. त्याच्यानंतर उल्लुप्त दत्त. उल्लुप्त दत्त म्हणजे काय की बस्ती पुटकचं जे पीडन आहे ते एकसारखं करायला पाहिजे. म्हणजे काय, आता तुम्हाला अंबू बॅगचे माहिती असतील, है ना. किती रेस्पिरेशनवर किती एक वेळ 20/1 असं काहीतरी आहे ना. 20 वेळा जर आपण हे दिलेलं आहे काय 20 वेळा आपण जर माउथ टू माउथ हे रेस्पिरेशन दिलं आणि त्याच्यानंतर 1 वेळा अंबू बॅग असं आहे ना, त्याचं असंच आहे बहुतेक. तर अशा प्रकारे जर ते बस्ती पुटक व्यवस्थित दाबल्या गेला पाहिजे, है ना. बस्ती पुटक म्हणजे अंबू बॅग जशी पूर्ण प्रेशरनी दाबतो आपण, त्याच प्रकारे हा जो बस्ती आहे आपला तो दाबल्या गेला पाहिजे. जर तो दाबला नाही गेला व्यवस्थित, वरचेवर दाबला गेला तर बस्ती जे आतमध्ये जे आहे तर तसंच शिल्लक राहील. नीट किंवा 1 वेळा खूप जोरात दाबला आणि 1 वेळा हळूच दाबला, तर असं पण नाही चालणार. मग बस्ती कसं जाईल? थोडा जाईल आतमध्ये, थोडा बाहेर येईल किंवा थोडं त्याच्यातच राहील. म्हणून सम्यक बस्ती दाब असला पाहिजे. तर असं जर केलं आपण तर गुदाच्या ठिकाणी वाताचा प्रकोप होतो. वक्षशूल, शिरशूल, उरुसाद अशी लक्षणं निर्माण होतात. मग इथे कुठला बस्ती द्यायला पाहिजे? तर इथे निरोह बस्ती गोमूत्रयुक्त टाकून दिला पाहिजे. कारण बस्ती जे गेलेला आहे थोडा आतमध्ये गेला, थोडा गेलाच नाही, म्हणजे अयोगाची लक्षणं निर्माण झाली. तर तिथे आपल्याला तीक्ष्ण असा श्यामा त्रिवृत्तादी निरोह बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे सकंप बस्तीदान. सकंप बस्तीदान म्हणजे काय की जर पेशंट जे देणारा आहे तो घाबरतोय तर मग त्याला काय करायला लागतं? तर जर कंप करत असेल तर त्याच्यामुळे काय होतं? गुदाच्या ठिकाणी नेत्र प्रविष्ट करत असताना काय होईल? जखम होईल ना. तर त्याचे हात थरथर कापतायत तर मग तिथे गुदाच्या ठिकाणी शोथ आणि दाह निर्माण होऊ शकतो. म्हणून अशा पेशंटला आपल्याला त्रिफळा किंवा कषाय रसयुक्त किंवा मधुर असं बस्ती द्यायचा आणि परिषेक करायला सांगितलं आहे गुदाच्या ठिकाणी. तर हा सकंप बस्तीदान पण नाही करायला पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलं आहे अतिप्रणित. अतिप्रणित म्हणजे काय की बस्ती नेत्र किती सांगितलं आहे? 4 अंगुल आतमध्ये गुदामध्ये टाकायला सांगितलं आहे.
तो जर जास्त आतमध्ये जर टाकला तर काय होईल पेशंटला लक्षणं? त्या पेशंटला काय म्हणतात गुदवली जे आहेत त्या वलींच्या ठिकाणी व्रण निर्माण होईल. तुम्हाला माहिती आहे ना गुदवली 4 असतात. किती आहेत? 4 आहेत की 3 आहेत? आणि कुठल्या कुठल्या क्रमाने असतात आणि किती अंगुल आहे त्यांचं प्रमाण माहिती आहे? कुठल्या आहेत गुदवली? का 4 अंगुल टाकायचं आहे? 3 आहेत गुदवली. कुठल्या आहेत? 4.5. त्याची मात्रा आहे 4.5 अंगुल. 1.5 आणि 1 बरोबर. प्रवाहिनी, संवर्णी आणि तर वरून खाली असं कसं आहे माहिती आहे का? प्रवाहिनी, विसर्जनी आणि संवर्णी प्रविस या प्रकारामध्ये 3 सांगितलेलं आहे त्यांनी. तर प्रवाहिनी, विसर्जनी आणि संवर्णी तर ह्या एवढ्या मात्रेमध्ये सांगितल्या. तर ह्या पार करूनच आपल्याला जायचं ना. ह्या ज्या वली आहेत म्हणजे ह्या जे काय म्हणतात स्पिंचर्स आहेत ते जर आपण पार केले तर बस्ती निरूह सम्यक मात्रेमध्ये जाईल. जर आपण बस्ती नेत्र जो आहे तो अतिप्रणित म्हणजे खूप आतमध्येपर्यंत टाकला तर त्या गुदवलींच्या ठिकाणी व्रण निर्माण होतो आणि त्याच्यासोबत गुदाच्या ठिकाणी दाह आणि तोद निर्माण होतो. तर ही सगळी लक्षणं निर्माण झाली की आपल्याला समजायला लागतं की तिथे अतियोग झालेला आहे आणि तिथे आपल्याला परिकर्तिकासारखी ट्रीटमेंट द्यावी लागते. पिच्छाबस्ती द्यावा लागतो, जात्याधिघृताचा पिच्चू ठेवावा लागतो. तर अशी ट्रीटमेंट द्यावी लागते. त्याच्यानंतर अजून एक व्यापत सांगितलं आहे अतिबाह्यक किंवा अतिमंद दत्तबस्ती. अतिबाह्यक म्हणजे आता आपण सांगितले गुदाचं प्रमाण 4.5 अंगुल म्हणून आपल्याला 4 अंगुल आतमध्येपर्यंत घालायची आहे जो नेत्र आहे तो. जर खूप अलीकडेच जर आपण प्रविष्ट केला बस्ती नेत्र तर बस्ती हा लगेच वापस येतो. म्हणून आपल्याला कॅथेटर टाकताना आपल्याला लक्षात यावं लागतं की आपण किती आतमध्ये प्रविष्ट केले. का लगेच वापस येईल? कारण समोरचं स्पिंक्चर क्लोज होऊन जाईल. ते निरूह आतमध्ये जाणारच नाही ना पक्वाशयाच्या आतमध्ये. तर तो मध्ये जावा यासाठी अतिबाह्य पण बस्ती दिला नाही पाहिजे. म्हणून त्याचं व्यापद होतं बस्ती लवकर वापस येणे. मग जेव्हा बस्ती वापस येत असेल तेव्हा तुम्हाला हे लक्षात घेणं पाहिजे आपण कॅथेटर व्यवस्थित टाकलाय की नाही. त्याच्यानंतर अतिमंद दत्तबस्ती. खूप हळूहळू जर बस्ती दिली आपण तर ती पक्वाशयापर्यंत पोहोचतच नाही, ती तिथेच राहते है ना. आपल्याला प्रेशर का महत्त्वाचं आहे? आता जसं सांगितलं ना बस्ती पुटकाचं आपण प्रेशर खूप जोरात का बरं व्यवस्थित का पीडन करायचं आहे बस्ती पुटकाचं? तर तो समोरपर्यंत गेला पाहिजे म्हणून. प्रेशर दिलं तर समोरपर्यंत जाईल ना. जर तो हळूहळू देत असू आपण तर तो समोरपर्यंत जाणारच नाही, तिथले तिथेच लगेच वापस येऊन जाईल. म्हणून त्याला अतिमंद दत्तबस्ती म्हणतात. आणि 8वा जो सांगितलेला आहे तो अतिवेग दत्तबस्ती. म्हणजे खूप जोरजोरात जर पीडन केलं बस्तीचं तर काही वेळा असं होऊ शकतं की बस्तीचे काय म्हणतात द्रव्य जे आहेत ते तोंडातून पण बाहेर येतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. मुखाद्वारे पण बाहेर येतात. म्हणून अतिवेग दत्तबस्ती पण नसायला पाहिजे. अशा वेळी काय होतं ग्रहणीलाही तो दूषित करतो आणि आमाशयाला पण दूषित करतो. मग छर्दीसारखी लक्षणं निर्माण होतात. मग तिथे पेशंटला आपल्याला काय करावं लागतं विरेचन वगैरे द्यावं लागतं, सुगंधी द्रव्य द्यावी लागतात आणि दीपन पाचन ट्रीटमेंट करावी लागते अतिवेग दत्तबस्तीमध्ये. तर हे सगळे 8 व्यापद जे आहेत ते बस्ती कोण देतं आहे ह्याच्यावर डिपेंड आहेत. म्हणून बस्ती हा नीटच दिला गेला पाहिजे. बस्ती नीट जर नाही दिला गेला तर ही सगळी व्यापदं निर्माण होतात. मग इथे आपल्याला बस्ती व्यापद जेव्हा म्हणतात तेव्हा आपल्याला बस्ती नेत्र, बस्ती पुटक आणि बस्ती प्रणेता व्यापद हे सगळे बस्तीचे व्यापद आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. आता बस्ती शयनविधी नीट जर नाही केला, आपल्याकडे शयनविधीमध्ये काय सांगितलं आहे वामपार्श्व पेशंटला झोपायला सांगितलेलं आहे ना. आपलं जे हात आहे तो डोक्याखाली घ्यायचा, लेफ्ट डावा हात डोक्याखाली घ्यायचा आणि उजवा पाय पोटाजवळ आणि डावा पाय सरळ या प्रकारामध्ये आपल्याला झोपायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जर पेशंट नाही झोपला उन्नत असं असलं पाहिजे असं जर पेशंटला बस्ती दिला तर तो बस्ती पटकन वापस येतो. म्हणजे बस्ती जितका वेळ राहायला पाहिजे तेवढा वेळ राहत नाही आणि दोषांना पण बाहेर घेऊन येत नाही. म्हणून याच काय म्हणतात आसनामध्ये आपल्याला बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. जेव्हा बस्ती होऊन जातो त्या एक तर ते डोक्याखाली आपण काहीतरी उशी किंवा हात घेतला गेला पाहिजे आणि पायापासून थोडंसं उंच असलं पाहिजे.
आपलं जे टेबल वगैरे आहे तो पायापासून थोडा उंच घेतला गेला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बस्ती होऊन जातो तेव्हा लगेच आपल्या काय म्हणतात स्पीकखाली उशी किंवा पाय वर उचलले गेले पाहिजेत. पाय वर उचलून धरले आपण अंगठ्यानी तर बस्ती थोडा वेळ आतमध्ये राहतो आणि त्याच्यानंतर बाहेर येतो. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण कुठल्या स्थितीमध्ये येतो. जसं आपण जर शिर जास्त उंच असेल तर बस्ती पक्वाशयामध्ये जातच नाही. त्याच्याऐवजी काय होते, आंत्राच्या ठिकाणी पीडन आणि मूत्राशयाच्या ठिकाणी पीडन होतं. प्रत्येक ह्याचे जे मार्ग आहेत ते वेगवेगळे सांगितले. जसं आपण जर उत्तान अवस्थामध्ये बस्ती दिलं तर बस्ती आतमध्ये जाणार नाही, मार्गावरोध होतो आहे ना. म्हणून तो उत्तान अवस्थेमध्ये पण द्यायचं नाही. राईट लॅटरल जर दिलं, राईट लॅटरलमध्ये पण बस्ती जास्त वेळ जातच नाही आतमध्ये, ती लगेच वापस येतं. म्हणून सर्वात श्रेष्ठ पोझिशन जी आहे ती वामपार्श्व आहे. वामपार्श्व स्थितीमध्येच पेशंटला झोपून आपल्याला बस्ती द्यायचं आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण अतियोग बस्तीचे व्यापद कुठले कुठले, तर 15 प्रकारचे बस्ती व्यापद सांगितलेत सुश्रुतांनी. तर ते कुठले आहेत ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. 15 प्रकारचे बस्ती व्यापद.